लाडकी बहीण नंदुरबार जिल्ह्यातील 2.5 लाख महिलांच्या खात्यावर 3,000 येण्यास सुरुवात। बहिणींनी महाराष्ट्र सरकारचे मानले आभार। राज्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे 17 ऑगस्ट 2024 ला पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला होता। परंतु त्यापूर्वी 15 ऑगस्टचे निमित्त साधत राज्यातील बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा आहे। जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव या 6 तालुक्यातील आदिवासी व बिगर आदिवासी महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा होत असल्याने महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत। महाराष्ट्र राज्यात नंदुरबार जिल्हा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे। 2.5 लाखांच्या वर नंदुरबार जिल्ह्यातील महिलांना लाभ मिळत आहे। योजनेअंतर्गत 3,000 रुपयांनी कोणाचा दवाखान्याचा खर्च तर कोणाच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च तर शेतकऱ्यांना शेतात खत घेण्यासाठी उपयोगी पडत असल्याच्या प्रतिक्रिया महिलांनी दिल्या आहेत। माझ्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले आहेत लाडकी बहीण योजनेसाठी, ते मी आली होती काढण्यासाठी। मला लागणार आहे ते दैनंदिन खर्चासाठी म्हणून आले आणि मी सरकारचे आभारी आहे की त्यांनी आम्हाला दिल्या। हा झाले वाटतं, मी आता काढण्यात दिली तेव्हा माहिती पडली। दैनंदिन खर्चासाठी करेल ना, काही पण घराची वस्तू लागेल। माझ्या पत्नीचे युनियन बँकेत खाते असल्यामुळे मी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले का हे चेक करण्यासाठी आज आलो असताना मला माझ्या पत्नीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये लाडकी बहीण योजनेचे जमा झालेले दिसले। मुख्यमंत्र्यांचे फार फार आभार मानतो। मला 3 मुलं असल्यामुळे त्या मुलांच्या शिक्षणासाठी या पैशांचा वापर करू आणि मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार। माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी हे पैशांचा वापर होईल। पैसे आले आहे, मी आनंदी आहे। माझे थोडं दवाखान्याचे बी उपचार चालू आहे, त्याच्या कामात येऊन जाणार। हे पैसे सरकारने दिले ते सरकारचे खूप आभार आहे। सर्व बहिणी आनंदी आहे। 4 वर्षापासून चालू आहे, औषध चालू आहे ना, औषधासाठी कामात येऊन जाणार। राज्यातील 35 लाख भगिनींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत। तसेच महिन्याअखेर 1.25 कोटी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील असे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले। बोले तेसा चाले त्याची वंदावी पाऊले असे महाराष्ट्र सरकार आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार।